पासून सुरुवात करूया। परवाचा जो प्रकार आहे तुमचं त्याच्याविषयी नेमकं मत काय? धन्यवाद, तुम्ही एकतर इथं बोलवला त्याबद्दल। संभाजी ब्रिगेडच्या याच्यामध्ये निव्वळ एक स्टेक आहे की हा जाणीवपूर्वक केले गेलेला हल्ला आहे। ज्या प्रकारे हा काटे याला गावातून हाकललेला आहे, हा गावगुंड आहे, हद्दपार केलेला माणूस आहे, त्याच्या चुलत भावाचा त्यांनी हत्या केलेली आहे, त्याच्या घरची 4 एकर शेती विकून तो आई वडिलांना वाऱ्यावरती सोडून भाजपाचा सर्वात मोठा पुरस्कृत गुंड बनवण्याचा हे एक हे होतं, ट्रायल होती, याने एक प्रयोग करून बघितलेला होता आणि त्या प्रयोगामध्ये यांनी बऱ्याच ठिकाणी सक्सेस झालेले होते। जसं मोहित कंबोज झाला तिकडे मुंबईमध्ये, हा मराठवाडा विदर्भ आणि हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये केले गेलेला हा ट्रायल आहे। ह्याचे संबंध ज्यावेळेस तुम्ही बघायला गेलात तर संभाजी भिडे म्हणजे मी मनोहर कुलकर्णी म्हणतो त्यांना, मनोहर कुलकर्णी सोबत आहेत, बावनकुळे साहेब सोबत यांचे संबंध आहेत आणि बावनकुळे साहेबांच्या वरदहस्तानं आणि हे भाजप आणि RSS आणि मनोहर कुलकर्णीच्या एक जाणीवपूर्वक केले गेलेला हल्ला आहे। कारण महाराष्ट्र हा पुरोगामी विचारसरणीचा राज्य आहे आणि महाराष्ट्राची ओळख ही पुरोगामी विचारसरणीची आहे आणि मनोहर कुलकर्णी, RSS आणि भाजप ही विचारसरणी किंवा हा आयडेंटिटी महाराष्ट्राची पुसण्याचा एक कट केलेला आहे आणि ज्या प्रमाणे प्रवीण दादावरती हल्ला झालेला आहे त्यांना असं वाटतं की हा हल्ला करून हे चळवळ, हे विचार थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल। पण मी त्यांना सांगू इच्छितो, संभाजी ब्रिगेडचा इतिहास त्यांना म्हणजे महाराष्ट्राला माहित आहे। संभाजी ब्रिगेड त्यांना त्यांचं घरचं आहे व्यवस्थित पोच करेल आणि दुसरी गोष्ट ही चळवळ अजून प्रखरतेने महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण देशामध्ये ह्याच्या पुढे वाढत राहील। प्रकाशराव, नेमकं तुम्ही कसं पाहता? परवाचा जो प्रकार होता या संदर्भामध्ये महाराष्ट्रामधून त्या संदर्भात प्रतिक्रिया आलेल्या आहे, तुम्हाला काय वाटतं? मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते होते, तुम्ही अगदी सुरुवातीपासून आहात, तुमची काय प्रतिक्रिया, नेमकी भूमिका काय आहे? ही जी घटना घडलेली आहे ही दुर्दैवी घटना आहे, परंतु ह्या घटनेचा निषेध करणं, निंदा करणे, धिक्कार करणे ह्या भानगडीत आम्ही पडणार नाही। मुळामध्ये हे जे कारण दाखवलं गेलंय हे कारण झूट आहे। कारण त्या दीपक काटेचा जर इतिहास पाहिला तर दीपक काटे हा शिवप्रेमी, संभाजी महाराज प्रेमी मुळात नाहीच तो। त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये आणि जगभर मराठी माणूस अभिमानानं, स्वाभिमानानं काय घोषणा देतो? जय भवानी, जय शिवाजी। बरोबर, शिवाजी नाव आहे, झाला का शिवाजी महाराजांचा अपमान? नाही झाला अपमान। ज्या वेळेला अफजल खानाच्या वधाच्या वेळेला प्रतापगडावर जो घटना घडली त्या घटनेच्या वेळेला जे घडलं ते सगळं सांगत नाही मी वेळेअभावी, ज्यावेळेला सय्यद बंडा दांडपट्टा घेऊन महाराजांवर चालून आला त्यावेळेला जिवाजी महालेंनी त्याचा हात उडवला आणि महाराज वाचले आणि नंतर काय झालं की होता जेव्हा म्हणून वाचला शिवा, याच्यामध्ये एकेरी उल्लेख आहे। ह्याच्यात सुद्धा संभाजी ब्रिगेडनं बदल केला आणि ते काय म्हणतात की होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी, म्हणजे इथं सुद्धा आदरानं बोललं जात आहे। म्हणजे शिवाजी ह्या नावामध्ये आदर आहे, कुठे अपमान करायचा हेतू नाही। पुढची गोष्ट अशी आहे की महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर या ठिकाणी विद्यापीठाला नाव शिवाजी विद्यापीठ दिलेलं आहे, महाराजांचा त्या ठिकाणी सन्मान केलेला आहे शिवाजी महाराजांचा, तिथं कुठं शिवाजी महाराजांचा अपमान झाला? शिवाजी विद्यापीठ नाव दिल्यामुळं होत नाही आणि महाराष्ट्रात कोण काय बोलत नाही। पुढची गोष्ट, नुकतंच जवळचं जर उदाहरण घेतलं, दुर्गे साहेबांना माहित आहे की अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून अहिल्यानगर हे नाव केलं, सगळ्या महाराष्ट्राला, मराठी माणसाला अभिमान वाटला। आता अहिल्या हे नाव एखादा म्हणल की त्या ठिकाणी राजमाता अहिल्यादेवी नगर असं नाव पाहिजे होतं, मग हे देवेंद्र फडणवीसांनी केलं अहिल्यानगर नाव। देवेंद्र फडणवीसचा अहिल्यादेवींचा अपमान करायचा येतोय का? सन्मान करायचा येतोय आणि मग तिथं ते एकेरी आहे म्हणून तुम्ही देवेंद्र फडणवीसांवरती असे हल्ले करणार का? ते महाराष्ट्राला चालेल का? जे म्हटलं जाताना आपला तो बाबा या दुसऱ्याचं ते कार्ट, तर ह्याचा विचार देवेंद्र फडणवीसांनी करूनच पावलं उचलली पाहिजेत। बरोबर, कारण हे सर्व जर घटना आपण पाहिल्या तर महाराष्ट्रामध्ये, पुण्यामध्ये, मुंबईमध्ये अनेक भागाला शिवाजीनगर नाव आहे, संभाजीनगर नाव आहे, कुठं महाराजांचा अपमान होतोय? अपमान होतच नाही। संभाजी ब्रिगेडनं संभाजी हे नाव दिल्यामुळं संभाजी राजांचा त्या ठिकाणी सन्मान झालेला आहे आणि संभाजी महाराजांच्या कार्याचं जे काय इतिहासामध्ये विकृतीकरण झालेलं होतं ते सगळं ओपन करून दैदिप्यमान कार्य फोडायचं काम केलेलं आहे आणि हे महाराष्ट्राला सगळ्यांना पटलेलं आहे।
दुसरी पुढची गोष्ट सांगायची म्हटलं, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वडिलांचं नाव काय आहे? संभाजी. मग त्यांच्या आजोबांनी आजीनं अपमान केलाय का संभाजी महाराजांचा? संभाजी निलंगेकर पाटील म्हणून एक व्यक्ती आमदार असतील, मागे मंत्री होते, त्यांच्या आई वडिलांनी त्यांचं नाव संभाजी ठेवून अपमान केला का? आता मनोहर भिडे जे आहेत सांगलीचे, त्यांच्या विचाराला सुद्धा सन्मान करणारे महाराष्ट्रात अनेक तरुण आहेत. त्यांनी त्यांचं नाव संभाजी केलं. त्यांनी महाराजांचा, संभाजीराजांचा अपमान केला का? आणि त्या भिडेंबरोबर त्या भिडेंबरोबर दीपक काटेचे फोटो आहेत. मग तिथं संभाजी महाराजांचा मग त्यांना कसा काय सन्मान वाटतो? म्हणजे ह्याच्या मागचं षडयंत्र वेगळं आहे. हे दाखवायचे दात वेगळे आहेत, खायचे दात वेगळे आहेत, आणि ते षडयंत्रच शोधलं पाहिजे. डायरेक्ट जर विचार करायचा म्हटलं तर माझी अशी मागणी आहे की ह्या प्रकरणाची, ह्या षडयंत्राचा शोध घेण्यासाठी फक्त दीपक काटेवर कारवाई करून उपयोग नाही, तर ह्याच्यासाठी देवेंद्र फडणवीसांना जर खरोखर महाराष्ट्रामध्ये लोकशाही टिकवायची असेल, संविधान टिकवायचं असेल, तर ह्या प्रकरणाची ताबडतोब विना विलंब एसआयटी नेमली पाहिजे आणि सखोल चौकशी केली पाहिजे ह्याच्या मागे कोण आहेत ते. कारण हे दाखवलंय ते तसं नाही प्रकरण. नेमकं आहे काय माहिती? नेमकं आहे काय नेमकं हा प्रकरण? याच्या मागे नेमकी शक्ती कोण आहे? दीपक काटे हे फक्त चेहरा झाला समोर. तुमचं मग काय नेमकं आहे कोण? ह्याच्या पाठीमागे एकमेव आहे RSS आणि मनोहर कुलकर्णी. त्यांना महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचारसरणी वाढू न देण्याचं आणि एकमेव काटा जो आहे ते संभाजी ब्रिगेड आहे, जे की पुरोगामी विचाराला आज एवढ्या गेल्या 11 वर्षाच्या ह्यांच्या अतिरेकच्या ह्याच्यामध्ये सुद्धा टिकून आहे आणि ती वरच्या वर एक एक पाऊल पुढे जात आहे. आणि ते पाऊल मोडणं किंवा ती विचारसरणी खोडून काढणं ह्याच्यासाठी केले गेलेला हल्ला आहे. आणि महाराष्ट्राची जी एक प्रतिमा आहे पुरोगामीपणाची, हे प्रवीण दादावर हल्ला नाही, हे महाराष्ट्राच्या त्या विचारसरणीवरती हल्ला आहे की तुम्ही जर ह्याच्या पुढं अशी पुरोगामित्वाची विचारसरणी जर ठेवाल तर तुमच्यावरती हल्ला होईल. त्याच्या पाठीमागचे बरेचसे असे उदाहरण आहेत. तुम्ही कलबुर्गी घ्या, पानसरे घ्या, दाभोळकर घ्या, ह्या सगळ्यांना बोलल्यामुळं आणि विचारधारेमुळंच मारले गेलेलं. आणि हे प्रवीण दादाचं त्याचं पुढचं अटेम्प्ट आहे. जर तुम्ही ह्याच्या पुढे जर असे कृत्य कराल किंवा ही विचारसरणी पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न कराल तर तुमचा कलबुर्गी, दाभोळकर किंवा पानसरे केला जाईल. पण संभाजी ब्रिगेड आहे, हे थांबणारी नाही, ही ज्वलंत, जिवंत आणि धगधगती हे आहे. उत्तर 100% भेटणार. कुणालजी आपल्याबरोबर, कुणालजीसाठी हिंदुत्ववादी कार्यकर्ते, कुणालजी हे आता तुम्ही ऐकलं, यांचं निवेदन संपूर्ण ऐकलं. विचारधारेची लढाई आहे. प्रवीण दादांवरती झालेला हल्ला परवा जर पाहिला, त्याच्यामध्ये हिंदुत्ववादी संघटना, भाजप थेट आरोप आहेत. याच्यामध्ये काही असं लपून ठेवलेलं काही नाही. पुरोगामी संघटनांनी सरळ सरळ आरोप केलेला आहे की हे सरळ सरळ भाजपचं आणि हिंदुत्ववादी संघटना प्रास्वसंघाचं कारस्थान आहे. काय उत्तर द्या तुम्ही? सर, मुळात हा आहे ना, पहिला हल्ला नाही बरं. म्हणजे ज्यावेळेस चंद्रकांत दादांवरती शाही फेक झाली त्यावेळेस मी पाहिले होत्या काही जणांचे डिबेट, हल्ला नाही म्हटल्या, ही शाही फेकलेली, असा हल्ला नसतो म्हटले. त्यावेळेस कुठे गेल्या त्या संघटना आणि छत्रपती संभाजी महाराजांचे नाव लावतात. अहो, हे संभाजी ब्रिगेड नाही, मम्माजी ब्रिगेड आहे. जो अफजल खानचा बारका भाऊ होता ना, आता बघा ही लढाई दीपक काटे आणि त्यांची चालू होती. याच्यामध्ये RSSचा कुठला हात आहे का? तर मुळीच नाही. बजरंग दलाचा कुठला हात आहे का? नाहीये. देवेंद्र चंद्रकांत बावनकुळेंचं स्टेटमेंट आहे, माझा CDR रिपोर्ट काढा, माझं काय स्टेटमेंट, माझ्यासोबत फोटो, असे बरेच जण काढतात. प्रत्येकाची ही वेगळी वेगळी वैचारिक पातळ वेगळ्या ठिकाणी लढाई चालू असते. आता जर विचारांवरती झाले असतील ह्या प्रकरणाला, आता आम्ही या प्रकरणामध्ये कुठल्याही प्रकारचा अशा प्रकारचा जर संविधानिक मार्गाने एखाद्याने आंदोलन केलं तर ते आम्हाला मान्य आहे. अशा प्रकारचा आम्ही निषेध करतो. पण हे जर डायरेक्ट BJP RSSला जर बदनाम करत असतील तर 100% आम्ही याचं उत्तर दिल्याशिवाय शांत बसणार नाही. मुळात हे जे 4 दिवसापासून सांगतात ते आम्ही मराठा समाजाचं काम करतो, आम्ही मराठा समाजाचं काम करतो म्हणून आमच्यावरती हल्ला आला. सर, मागच्या 5-10 वर्ष अगोदर जावा, हिंदूंशिवाय मराठा पूर्ण होऊ शकत नाही. पण संभाजी ब्रिगेडने शिवधर्म नावाची एक संस्था स्थापन केली आणि हिंदू धर्म कसा बदनाम आहे आणि त्याला शिवधर्माची जोड दिली. मुळातच यांनी हिंदू धर्म सोडून दिलेला आहे. यांच्या जर बऱ्याच गोष्टी बघितल्या, ज्या विलास खरातनी पुस्तक लिहिलेले शिवाजीचं उदात्तीकरण, त्यांच्या मांडीला मांडी लावून हे बसलेले. बामसेफची जी विचारसरणी आहे, वामन मेश्राफ ज्या पद्धतीने भाषण करत असतो त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात. आणि कुठलं मराठा समाजाचं कल्याण करणारे ही लोक?
आणि कोण काय कुणी शाई फेकलीत ती का फेकलीत हा हल्ला आहे का ह्याच्यावरती खरंच चौकशी झाली पाहिजे. ज्यावेळेस चंद्रकांत दादावरची शाई फेकली सर हसत होते सगळे, आम्ही निषेध नोंदवलाय. नाही पण कालचा प्रवीण दादांवरती हल्ला हा लोकशाही पद्धतीने नाहीच मी म्हणून तर म्हणतोय आम्ही कुणीच समर्थन नाही केलेलं त्याचं. हल्ला नाही येतो, ती शाई फेकलेली. मागच्या वेळेस जितेंद्र आव्हाड काय म्हणले चंद्रकांत दादावरच्या, अरे तो हल्ला नाहीये, तो निषेध व्यक्त करायची त्यांनी एक कृती व्यक्त केलेली आहे. मग तुम्ही याला हल्ला काय म्हणता आता? आणि अशी वतून घेतली ना सर, कुणाला त्यांना गाडीतून खेचून मारलं. मी सर तेच म्हणतोय, त्या दिवशी तुम्ही नीट पाहिलं असेल ते प्रवीण दादानी शाही स्वतः, आम्ही पण म्हणतो हल्ला आहे, पण त्यावेळेस आम्ही म्हणत होतो चंद्रकांत दादा झालाय तो हल्ला आहे, पण हे काय म्हटले हल्ला नाही. जितेंद्र आव्हाडचं स्टेटमेंट काढा तुम्ही, चंद्रकांत काय म्हटलं ते वेगळी होती, ही गोष्ट वेगळी नाही सर. चंद्रकांत दादांचं तरी काय होतं म्हणजे कुठल्या तरी एखाद्या विषयाचा तुम्ही गाभा काढला होता म्हणून त्यांचं ते प्रेम कमी झालं होतं का? म्हणजे आपण बघतो आता युट्यूबच्या माध्यमातून त्यांना बोलायचं काय वेगळं होतं, केलं वेगळं म्हणून शाई फेकले. खरंच खरं आहे का तुम्ही सांगा प्रकाशराव? ही सत्याची बाजू आहे का? पाटलांवरती जो हल्ला जे शाई फेक म्हटलं जातं त्याच्यामध्ये कुठेही त्या शाई टाकणाऱ्यानं चंद्रकांत दादाच्या शरीराला स्पर्श केलेला नाही. तुम्ही बघा ते काढून व्हिडिओ. गिरीश कुबेरवरती जे बोका टाकला गेला तिथं पण गिरीश कुबेरांच्या अंगाला हात लागला गेलेला नाही. इथं डायरेक्ट गाडीत बसलेल्या माणसाला कॉलरला पकडून खेचलं जातं आणि हल्ला नाही म्हणायचं म्हणजे. आणि मुळात एक लक्षात घ्या की हे तिथं त्यांचं जे काय म्हणणं आहे की माझे हत्याच करणार होते, हे कोणच करणार होते, आणि ते त्यांचं म्हणणं बरोबर वाटतं. कारण हे जे उजवी विचारसरणी ज्याला म्हटलं जातं त्याने आतापर्यंत असे कधी प्रकार केलेले नाहीत काळापासनं वगैरे. त्यांनी डायरेक्ट संपवलीत माणसं. दाभोळकर घ्या, कलबुर्गी घ्या, गौरी लंकेश घ्या, पानसरे घ्या. त्याच्यामुळे ते जे म्हणतायत त्याच्या मागे पण तथ्य वाटतं ना. म्हणूनच मी म्हणलं की याची SIT चौकशी झाली पाहिजे. आता आपण निष्कर्षाला यायचं नाही की बाबा ते एकमेकाला म्हणत असतील बीजेपीचा हात आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात आहे, याची चौकशी तरी झाली पाहिजे ना. चौकशी झाली पाहिजे. राजू याच्यात कितपत भाजपचा हात आहे, वारंवार आहे, या सगळ्या लोकांनी आरोप केला भाजपचा हात आहे याच्यामध्ये. भाजपच्या ज्या शक्ती आहेत त्यांनी हे सगळं घडून आणलेलं आहे, त्यांचं थेट सरकारवरती आरोप आहे. मुख्यमंत्री गृहमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस ते याला जबाबदार आहेत. हे पहा, मुळात या गोष्टीचं समर्थन कुणीच करू शकत नाही, आम्ही कधीच करणार नाही. जी घटना घडलीये ती 100% निंदनीयच आहे. अशा प्रकारची घटना कुणाच्याही बाबतीत नाहीच घडली पाहिजे या मताचे आम्ही आहोत. म्हणजे आता कुणाला जे बोलला, जे चंद्रकांत दादांवर जे झालं ते काय हल्ला नव्हता का, तुम्ही त्यावेळेस ते हे होतं म्हटलं, आता वेगळं. तर माझं काय म्हणणं आहे की चंद्रकांत दादांवर सुद्धा जे झालं ते सुद्धा निंदनीय होतं आणि आता जे झालं प्रवीणजींवर ते सुद्धा निंदनीयच आहे. कुणावरच निषेध व्यक्त करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या आहेत ना, तुम्ही आंदोलन करा, तुम्ही घोषणा द्या, तुम्ही बोला, म्हणजे तुम्ही प्रतिमा पुतळे जाळा, तुम्ही ते करताच ना. निषेधाच्या पद्धती परंपरागत ज्या चालत आल्या त्या पद्धतीने 100% निषेध करा, ते व्यवहार आहे ते. आता म्हणजे यांनी आत्ताच सांगितलं की चंद्रकांत दादांना स्पर्श सुद्धा केलेला नव्हता. आता मी तुम्हाला सांगतो, चंद्रकांत दादांवर शाई नव्हती टाकली, तो एक पेंट होता, पेंट, आणि तो पेंट 2 ते 3 तास चंद्रकांत दादाच्या तोंडावर निघत नव्हता अक्षरशः. म्हणजे ती शाई नव्हती. म्हणजे कसं म्हणू शकता तुम्ही याला की हा हल्ला नाहीये? तो पण हल्लाच होता. काय असतं पण हे नाहीच पाहिजे. हल्ला नाही म्हटलं आम्हाला आमचं म्हणणं असं आहे की अशा प्रकारच्या कुणावरच नाही झाल्या पाहिजे. ना चंद्रकांत दादांवर झाल्या पाहिजे, ना प्रवीणजींवर झाल्या पाहिजे, ना आणखीन इतर कुणावर झालं पाहिजे. हे पहा, प्रत्येक जण आपल्या आपल्या विचार मांडण्याचं स्वातंत्र्य लोकशाहीच्या या भारतात सगळ्यांना आहे. आणि व्यक्तीने एखादा विचार मांडला आणि तो तुम्हाला नाही पटला म्हणून तुम्ही कायदा हातात घेणार किंवा अशा पद्धतीनं हे प्रकार करणार, हे साफ चुकीचे. आणि माझ्या मते भारतीय जनता पार्टी, RSS कधीही असं कुणालाही सांगत नाही, कधीच. अहो, मी 34-35 वर्ष झालं भारतीय जनता पक्षामध्ये काम करतो. आम्हाला आजपर्यंत कधीच असले आदेश आलेले नाही आणि भविष्यात येणार सुद्धा नाही, याची आम्हाला खात्री आहे.
आणि देवेंद्रजी फडणवीस, अहो काय इमेज आहे त्यांची. देवेंद्रजी फडणवीस अशा प्रकारचं कृत्य करा म्हणून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आदेश देतील का? उभ्या आयुष्यात कधीच नाही. काय असतं, हे आपणच रचतो, आपणच बोलतो, आपणच सगळ्या गोष्टी करतो. आणि मुळात भारतीय जनता पार्टी, आमच्या चंद्रकांत बावनकुळे साहेबांनी परवा दिवशी त्यांच्या बाईटमध्ये सांगितलं की अशा प्रकारचं कृत्य त्या दीपक काटेंनी करायला नको होतं. हे त्याचं केलेलं कृत्य हे निषेधार्ह आहे. हे त्यांनी सुद्धा म्हटलंच, त्याचं कोणीच समर्थन करत नाही. राहिला प्रश्न, ते दीपक काटे जे आहे ते नवीनच भाजपमध्ये आले, काय जुने भाजपचे कार्यकर्ते खूप काही असातला भाग नाही. 4 वर्ष युवा मोर्चामध्ये ठीक आहे ना, 4 वर्ष म्हणजे काय जुना झाला का? 4 वर्षाला तुम्ही जुना म्हणू शकता का? सत्ता भाजपच्या आल्यानंतर जे जे लोंढे आले त्यांना तुम्ही जुनं म्हणूच नका कुठं. त्याच्यामध्ये लोंढ्यामध्ये भरपूर आलेत ना. आम्ही काय बघा, मी काय म्हणतो, पक्ष मोठा होत गेला. हे पक्ष मोठा होत असताना जेव्हा असतात समजा 150 कार्यकर्त्यांचा प्रवेश आहे, त्यात ते होतच प्रवेश असे. बरं ठीक आहे, माझं काय म्हणणं आहे की असं भारतीय जनता पार्टी किंवा संघ असं कधीही कुणाला सांगत नाही. आणि हे म्हणतात तसं कुठल्याही आमच्या पक्षांचा किंवा संघाचा असला कुठलाही आदेश येत नाहीये. त्यांचं हे म्हणणं हे आम्हाला पटत नाहीये. कुणालने थेट मुळावरती घाव घातला. कुणालने सांगितलं की हिंदू समाज, हिंदू पासून मराठा सगळा आता वेगळा झालेला आहे. हिंदू मराठा नाही, त्याच्या बोलण्यात तर पुरोगामी सनातनी. आता हे ज्यावेळेस होता की हा हल्ला झाला, हा पुरोगामी शक्तीवरती हल्ला केला म्हणजे कोणी गेलं, सनातनी शक्ती. तर त्याच्या बोलण्यातून एक आलं महत्वाचं, तो खरं तर त्या ह्याचा केंद्रबिंदू आहे की मराठा समाज हा हिंदू पासून कपडे. आता हिंदू मराठा असं नाही म्हणतायत, नेमकं प्रकाशराव काय? हिंदू आणि हिंदुत्व ह्यात पण फरक आहे. एक लक्षात घ्या, हिंदू हा सहिष्णू आहे. हिंदू कधीच अन्याय अत्याचार हल्ले करत नाही. किंवा हिंदू हा शाहू फुले आंबेडकरांचा विचार सोडून देईल का? नाही झालं कदापि. प्रवीण गायकवाड काय करत होते? संत तुकाराम महाराज, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराचाच प्रसार करत होते. आणि त्यांचं स्वतःच असं काय होतं? काहीच नाही ना. ते जुने जे विचार आहेत, ह्या विचारांना देशाला प्रगतीपथावर नेलं जाईल, देशामध्ये सुख समाधान शांती नांदेल, हा त्यांचा विचार आहे. आता भाजपचा हा विचार आहे की एक देश, एक निवडणूक, एक नेता, एक विचार, म्हणजे दुसरा विचारच ठेवायचा नाही या देशामध्ये. आपण म्हणाल तीच पूर्व दिशा, हे चालणार नाही. लोकशाहीचं जर या ठिकाणी व्यवस्थित जर लोकशाही मार्गाने जर चालायचं असेल, प्रगल्भ व्हायची असेल लोकशाही, तर सगळे विचाराचं त्या ठिकाणी मांडणी झाली पाहिजे. आणि त्याच्यावरती संविधान भक्कम आहे ना. चुकीचं कोण वागत असेल, विचार देत असेल तर त्याला वळणावर आणायला, त्याच्यासाठी विचारच ठेवायचा नाही शिल्लक, असं जर असेल. आणि दुसरी गोष्ट, काल एक बातमी आली की अमोल काटे नावाचा संभाजी ब्रिगेडचा पदाधिकारी त्या पोलीस स्टेशनला भेटायला गेला. काय नक्की झालंय म्हणून. तिथं जे अधिकारी होते त्यांचं नाव पण येतंय त्या ह्याच्यामध्ये, व्हॉट्सअपला वगैरे, फेसबुकला. हा म्हटला मी अमोल काटे बारामतीहून आलोय. त्या बाजूला घेतलं वाटतं. म्हटलं काळजी करू नको, काय त्रास होणार नाही. वरून सगळे फोन आलेत आम्हाला, आरोपीला त्रास होणार नाही अशा पद्धतीने. हा ऐका तुम्ही. आणि हे जितेंद्र आव्हाडांनी मी काल सांगितलंय. मग असं जर असेल, समजा वरून कुठून फोन आले नाहीत, ह्याची चौकशी व्हायला नको. व्हायला पाहिजे. आम्ही जे म्हणतोय चौकशी करा, चौकशी करा, कुठल्याच निष्कर्षाला येऊ नका ना. याच्यात RSSचा हात आहे का, बीजेपीचा हात आहे का, किंवा दीपक काटेनं स्वतःच केलंय? निष्कर्षाला न येता पहिली चौकशी तर केली पाहिजे. तुम्ही चौकशीच नेमत नाही. तुम्ही डायरेक्ट सांगता की 4 अटक केली म्हणून, आणि तो अधिकारी तिकडे सांगतोय की आम्ही फक्त प्रतिबंधात्मक कारवाई केली, अटक केलेली नाही. याच्यामध्ये महेशजी, कुणाच्या बोलण्यामध्ये जे आलं त्याच्यामध्ये बहुजन समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रकार आहे का? याच्यामध्ये काही राजकारण दिसतंय का? 100%. माझे मित्र आता बोलले की त्यांनी मराठा हिंदू पासून वेगळं करण्याचा प्रयत्न होतो. जर तुम्ही ह्या देशाला हिंदू राष्ट्र जर म्हणत असाल, तर प्रवीण दादा हिंदू पासून मराठ्याला वेगळं कसं काय करू शकतात? तुमच्या हिंदूचा कॉन्सेप्ट काय नेमकं? RSSच्या, भाजपाच्या आणि बजरंग दलच्या हिंदुत्वाचा कॉन्सेप्ट काय पाहिजे तुम्हाला? तुम्ही हिंदू राष्ट्र पाहिजे, आम्ही हिंदूच आहोत ना.
जन्मापासून पिढ्यानपिढ्यापासून हिंदू आहोत. तुम्ही आम्हाला हिंदू नाही आणि आता माझे मित्र म्हटले की संभाजी ब्रिगेड नाही बंबाजी ब्रिगेड काय तर त्यांनी ते बोलले. कसं काय बोलू शकतात? कुठं ना कुठं विचारश्रेणी जी आहे हे आजची नाही, म्हणजे RSS 100 वर्षाची आहे, त्याच्या 5000 वर्षापासूनची विचारधारेची लढाई आहे. आणि ह्या भारताची सगळी एनर्जी हे विचारधाराच्या लढाईमध्ये वाया गेलेली आहे. आज आपण 5000 वर्षाच्या पूर्वी भारतामध्ये 100 बडकर एक रचना बघतो आपण. आपल्याकडे नालंदासारखी युनिव्हर्सिटी होती, पूर्ण जगातून सगळे लोक इथे शिकण्यासाठी येत होते. इथे 100 बडकर एक शिल्प आहेत. मग त्यानंतर जे भारताचा अंत चालू झाला, बुद्धाच्या नंतर जो अंत चालू झाला तो ह्या 4-5 हजार वर्षामध्ये 2000 वर्ष भारत गुलाम आहे. त्याच्या पाठीमागची कारण सुद्धा हेच आहे. हे हिंदुत्व विचारसरणी आणि ह्या मूळ भारताचा जो DNA आहे ह्या DNA ला संपवण्याचा आजपर्यंतचा प्रयत्न आहे. मी तुमचा इतिहास ह्याचा इतिहास सांगतो तुम्हाला. बुद्धाला ह्या भारतातून बाजूला करण्यासाठी ह्या मनोवादी विचारसरणीचा सगळ्यात मोठा हात आहे आणि ते पूर्वेकडे गेले. त्याच्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांना म्हणजे जिवंतपर्यंत त्यांना सुखानं जगू दिलेले नाहीत. त्यांच्या वडिलांना देहांत प्रायश्चितची शिक्षा देण्यात आली. त्याच्या पाठीमागचं कारण काय होतं? त्याच्या पुढे या तुम्ही नानक झाले, कबीर झाले, संत तुकाराम महाराज, आपले महाराष्ट्रातलेच उदाहरण देतो मी. संत तुकाराम महाराजांना आयुष्यभर त्रास का देण्यात आला? ते हिंदूचे नव्हते, त्यांनी हे आपले वारकरी संप्रदायाचा विचार पसरवत नव्हते. त्याच्यानंतर या तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजावरती 3 ते 4 वेळा 20 प्राशांचा हे करण्यात आला, प्रयोग करण्यात आले. त्याच्या पुढे चला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारणारे कोण होते? त्याच्या पुढे चला छत्रपती शिवाजी महाराजांना अपयश आलं पाहिजे म्हणून कोटी चंडी यज्ञ करणारे अफजल खानाच्या बाजूने कोण होते? त्याच्या पुढे चला तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजावरती पहिला हल्ला करणारा कृष्णा भास्कर कुलकर्णी कोण होता? कृष्णाजी भास्कर. हा, कृष्णाजी भास्कर कुलकर्णी. त्याच्या पुढे चला संभाजी महाराजांना पकडून देणारे अण्णाजी दत्तू कोण होते? स्वराज्याचे सगळ्यात मोठे शत्रू हेच लोक आहेत. आणि हे आजची लढाई नाही. ह्याच्यामध्ये आजपर्यंत दाभोळकरच्या नंतर प्रवीण दादावरती हल्ला होऊ नये, बुद्धापासून 5000 वर्षाची विचारसरणीला मारण्याचं काम हे कंटिन्युअसली चालत आलेलं आहे. आणि हे विचारसरणीची लढाई कायमची चालू राहील आणि ह्याच्या पुढे प्रखरतेने चालू राहील. कुणाल, सरळ सरळ महेशजींच्या बोलण्याचा अर्थ असा आहे, ब्राह्मण समाज, आता त्यांनी थेट नाव नाही घेतलं, मी नाव घेऊन सांगतो तुला, ब्राह्मण समाज हा बहुजन समाजामध्ये फूट पाडतो अशा पद्धतीने जे संपूर्ण त्याने दाखले दिलेले आहेत. याच्यामध्ये मूळ केंद्रबिंदू कोण आहे? ब्राह्मण आहे. अशी ही लढाई आहे. तुम्ही त्याचे बळी आहात का? एक तर सर काय, आम्ही कुठल्या ब्राह्मण समाजाचं काम नाही करत आणि यांना आहे ना मंबाजी ब्रिगेडचा खरंच अभ्यास कमी आहे. म्हणजे हिंदू धर्मात त्यांनी कशा प्रकारे फूट पाडली, तुम्ही खरंच शिवधर्म त्यांनी स्थापन केलेला आहे आणि हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे लग्न करायचं नाही असं त्यांच्यामध्ये घटना लिहिलेली आहे त्या ब्रिगेडीमध्ये. हे त्यांना माहिती नाही. आणि ते जे सांगतात ना, बुद्धांना हकलायचं काम केलं इथून. बुद्ध, गौतम बुद्ध हे विष्णूचा 9वा अवतार आहे आणि हे पुराणामध्ये लिहिलेलं आहे. आणि हे हकलायचं काम कुणी केलं असेल ना, तर त्यांनी ते इराक, अफगाणिस्तानमध्ये ज्या बुद्धाच्या मोठमोठ्या लेण्या होत्या त्या उद्ध्वस्त करायचं इस्लामचं अतिक्रमण केलेलं आहे. इथं कुठेही इस्लामिक अतिक्रमण झालेलं नाहीये कुठल्याच बुद्धाच्या लेणीवरती. इस्लामिक अतिक्रमण कुठं झालंय ना, यांनी कधीतरी डेअरिंग करून ते विचारावं. हिंदू सणांमध्ये फूट पाडली, गुढी उभारू नका हे ब्रिगेडनीच सांगितलं. म्हणून यांना छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाहीये. हे कधीच दुसऱ्याचा बोट नाही दाखवणार. हे आपल्या धर्मात काय दोष आहे ना हे दाखवणार. यांना कोणी विरोध केलाय? तो जो कृष्णाजी भास्करचं नाव घेतात का, तो कृष्णाजी भास्कर अफजल खानाचा सेवक होता. आणि तसाच एक ब्राह्मण आहे ना शिवाजी महाराजांकडे पण होता, जो शिवाजी महाराजांना अफजल खानाला व्हायच्या त्या खिंडीत अडकवण्यासाठी ज्या वकिलांनी काम केलं ना, बोकील त्यांचं नाव, असं मला थोडं चुकल माझं, पण बोकील नाव आहे त्यांचं. त्यांनी तिथं आणलेलं आहे. हा माणसांमधला वाद नाहीये. हा कुणाचा सेवक होता? तो 2 ब्राह्मण आहे, एक शिवाजी महाराजांकडे एक अफजल खानाकडे. आणि जो कृष्णाजी भास्कर आहे ना तो अफजल खानाचा सेवक आहे. इथं कुठल्या आम्ही जातीची साईड घेत नाही. पण मला हेच सांगायचंय, हे जे म्हणतात ना कालपासून प्रवीण गायकवाडवरती हल्ला झालाय आणि तो एका विचाराने केलाय, ठीक आहे ना, एका व्यक्तीने केलेला आहे असं तुम्ही म्हणू शकता. तुम्ही जर विचारणार जर असाल ना तर आम्ही पण शिंगा व्हायला तेवढ्याच ताकदीने तयार आहे. आम्ही कुठल्याही जातीत कधीच फूट पडलेलं नाहीये. आपण पाहिलंय मराठा समाज ज्यावेळेस मोर्चे निघाले त्यावेळेस पण आम्हाला प्रश्न केले, कुठं गेलं बजरंग दल, कुठं गेलं हिंदुत्वादी संघटना? अहो तो एका जातीचा मोर्चा आहे.
तिथं काय आम्ही आमचा बॅनर घेऊन येऊ विश्व हिंदू परिषद पाठिंबा, म्हणजे उद्या माळी समाज मोर्चा काढून तिथे जाऊ आम्ही आमचा हे घेऊन. जातीचा मोर्चा असेल तर आम्ही जात म्हणून तिथे जाऊच ना. आता इथं आम्ही आलोयच ना. इथं काय मराठा समाज एकटा प्रवीण गायकवाडनी मराठा समाजात ठेकाणा घेतलेला. मीही मराठा समाजाचाच कार्यकर्ता आहे आणि हिंदुत्ववादी आहे प्रचंड. हे जे म्हटले ना हिंदू आणि हिंदुत्ववादी वेगळा आहे, माग एक स्टेटमेंट केलं होतं एका नेत्याने, मी हिंदू आहे पण मी हिंदुत्व नाहीये. याचा अर्थ काय होतं सर माझ्या दृष्टीने माहितीये का, मी पुरुष आहे पण माझ्या पुरुषत्व नाहीये. म्हणजे आपल्या समोर हल्ले होणार, आपल्या समोर इस्लामचे झेंडे नाचवला आपण शांत बसायचं का? वेगळा विषय हा वेगळे का चाललाय चर्चेमध्ये मी यायचं कारण तेच आहे की विचारांची लढाई, इथं डायरेक्ट हिंदुत्वाला बदनाम केलं जातंय. याच्यामध्ये विचारांची लढाई आहे. विचारांची म्हणजे नेबळट आहे आणि हिंदुत्ववादी म्हणलं की पुरुषाचा फायदा होतोय. त्याचं दुसरं एक गोष्ट ते काय बोलले की एक कुठला नवा अवतार आहे. आता अवतार ही संकल्पना अवतार ही संकल्पना संत तुकाराम महाराजांना मान्य आहे का? नाही, ते हिंदूच होते ना. बरोबर. आता ठीक आहे तुम्ही म्हणताय की बाबा आता हे शिवधर्म काढला, त्याच्या पूर्वीचे जे कोण होते शाहू महाराज, जे महात्मा ज्योतिराव फुले, ह्या लोकांना ही अवतार ही संकल्पना मान्य होती का? नव्हती. मग विचारात दोन आहेत का नाही? दोन विचारावरती संविधान हे त्याच्यावरती प्रगल्भपणे काय करायचं ते ठरवतं. विचार तर मांडले पाहिजेत ना. विचार मांडले पाहिजे. विचाराला काय अडवायचं? एक विचार म्हणायचं म्हणजे मी माझ्या केरळमध्ये बघितलं ना आपण कम्युनिस्टांनी कसं केलेलं. माझ्या मित्रांनी आताच हिंदू आणि हिंदुत्व दोन शब्दाचा पुरुष आणि पुरुषार्थ नाही ह्या दोन शब्द हे गेले. मी त्यांना प्रश्न विचारू इच्छितो, हिंदू शब्द कधी आला आणि हिंदुत्व शब्द कधी जन्माला आणि त्याच्या आधी भारत देश काय होता? आहे का तुमच्याकडे उत्तर? आहे की उत्तर. हिंदू शब्द सिंधू सागरापासून हिंदू तयार झालेला आहे. तुम्ही असं काय, तुम्ही ज्या प्रश्नावरती उत्तर द्यायचे ना त्या प्रश्नावर हिंदुत्व कधी तयार झालं? हिंदुत्व कधी तयार झालं? म्हणजे आपण नाही चर्चा सर घडली पाहिजे. काय विचारतात हिंदू आणि हिंदुत्व? ज्या वेळेस इस्लामचं पहिलं अतिक्रमण या भारतात झालं ना त्यावेळेस पासून हिंदुत्वाची विचारधारा इथं वाढायला लागली. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना खरंच हिंदवी स्वराज्याची हिंदू स्वराज्याचीच नाही स्थापना केली, हिंदवी स्वराज्याची स्थापना. कालचा जो प्रकार झाला त्याच्यामध्ये हिंदुत्वादी संघटना काय सर काय संबंध हिंदुत्वादी संघटना असायचा? एका संघटनेने त्यांना वारंवार सांगितलं होतं की संभाजी नाव बदलून तुम्ही संभाजी ब्रिगेड संभाजीनगर करावं. तिथं संतोष कांबळे म्हणून मुंबईचा आहे, त्यांनी श्री छत्रपती संभाजी ब्रिगेड केला असतं तरी चाललं. नोंदणी केली आहे म्हणून ती करता येत नाही. हा टाकणे हा त्यांनी केलं ते. आणि हे जे मग अशी म्हटले की आता भारत नाही संभाजीनगर नाव दिले, छत्रपती संभाजीनगर नाव येते. तुम्ही नीट वाचा. संभाजीनगर वेगवेगळे भाग आहेत महाराष्ट्रातले वेगवेगळ्या. आणि आता आपल्यातलं शिवाजीनगर आहे का देवेंद्र फडणवीस सरकार आलं तिथे नीट वाचा तुम्ही. अधिकृत छत्रपती शिवाजीनगर झाले, ते शिवाजीनगर नाही राहिलेलं. आणि यांनीच या गोष्टी चालू केलेल्या आहेत. संभाजी महाराजांविषयी असू म्हणजे आपण पहिली जय भावनी जय शिवाजीची घोषणा द्यायचो का? हे म्हटलं नाही ती चुकीची आहे. जय जदाऊ जय शिवराय आम्ही तेही मान्य केलं का? भावानी नको होती ते. आपण ऐका तिकडे जाऊन परवाचा जो प्रकार होता राजाभाऊ, त्याच्यामध्ये राजकारण किती दिसतं तुम्हाला? राजकारण नाही, राजकारण करतायत ते लोक उगाच. आता मला एक गोष्ट सांगा, म्हणजे ठीक आहे, म्हणजे मी परत सांगतो की त्यांच्या गाडीमध्ये त्यांचं कुटुंब असताना त्यांना बाहेर काढून ते काळं फासणं हे एकदम चुकीचं आहे. फार भयंकर नाहीच केलं पाहिजे. आणि कुटुंब आतमध्ये म्हटलं विषय तुम्ही तिथं सोडला पाहिजे. ठीक आहे तुम्ही एकटे माणूस की धर्म काय आहे की नाही. आता याच्यामध्ये मी परत तुम्हाला सांगतोय की याच्यात सगळ्यात जास्त दोषी कोण आहे माहितीये का? याच्यात सगळ्यात जास्त दोषी येते मीडिया. काय होतं, मीडिया असल्या गोष्टींना जास्त प्रोजेक्ट करतं आणि म्हणून अशा गोष्टी जास्त काढतात. मी चांगले काम करणाऱ्या लोकांना प्रसिद्धी मिळायला तडपडावं लागतं त्यांना. अक्षर खरंय. मला सांगा की तुम्ही जर का अशाच गोष्टी दाखवत राहिला म्हणून ते जास्त करतात असे लोक. अहो एक ध्यानात घ्या, प्रवीण दादा गायकवाड ही कोणी किरकोळ आसामी नाहीये. महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाची अस्मिता आहे. संभाजी ब्रिगेडचा प्रमुख चेहरा आहे. आतापर्यंत आपलं जेम्स लँड प्रकरण तुम्ही आठवा, संपूर्ण महाराष्ट्र खडबडून जागा झाला होता. त्याच्यानंतरची सगळी प्रकरणं दाभोळकरांपासून आतापर्यंत सगळे द्या तुम्ही. गडकरींचा पुतळा असू द्या किंवा तिथे दादोजी कोंडदेवांचा पुतळा असू द्या, ही सगळी जी प्रतीक बदलावी लागली
त्याच्या मागे संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, मराठा महासंघ ही सगळी ती एक शक्ती आहे आणि त्यांचा तो चेहरा आहे, प्रमुख चेहरा आहे. त्यांच्यावरती हल्ला होणं ही तशी किरकोळ गोष्ट नाही. माध्यम अशा गोष्टीलाच प्रसिद्धी देतात की हे घडलं, हे काहीतरी गंभीर आहे, जगा वेगळं काहीतरी घडलेलं आहे. माणसाला कुत्र चावला ना तर त्याचं ना, माणूस कुत्र्याला चावला तर ती बातमी होती ना. ही बातमी देण्यामागचं कारण ते महाराष्ट्रामध्ये हे काय चाललंय हा विषय होता सगळा. आणि तोंडावरती निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत. अशा प्रकारे जर सुरू झालं महाराष्ट्रामध्ये तर अराजक माजल, हा त्यातला विषय आहे महत्वाचा. रवींद्रनाथ गायकवाड किरकोळ असामी नाही. प्रकाशराव, तुम्ही एक लक्षात घ्या, संभाजी ब्रिगेडची जर तुम्ही कार्यपद्धती पाहिली तर ज्या वेळेला इतिहासाचं हनन होतं, इतिहास महापुरुषाचा अपमान होतो, त्यावेळेला संभाजी ब्रिगेड तुम्हाला तुटून पडलेली दिसते. बरोबर? कालच्या प्रकरणामध्ये संभाजी ब्रिगेडने हिंसक कारवाई केली का? घडलं असतं का नाही हिंसक कारवाई? ते दीपक काटे कोण आहे, त्याचं घर वगैरे सगळं उद्ध्वस्त केलं असतं. संभाजी ब्रिगेड ही वैचारिक संघटना आहे, विद्वान विज्ञानवादी संघटना आहे. संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते हे प्रशिक्षित आहेत. ते युक्तिवादामध्ये कोणाला कमी पडत नाहीत आणि ते कधीच चुकीचं काम करत नाहीत. प्रवीण गायकवाडांनी किंवा संभाजी ब्रिगेडनं सगळ्या कार्यकर्त्यांनी गेल्या 25-30 वर्षामध्ये जी मांडणी केलेली आहे प्रवीण गायकवाडांनी, त्यांच्या कुठल्याही वक्तव्यावरती कधीच वादविवाद झालेला नाही. तुम्ही दाखवून द्या. तो अतिशय संविधान प्रेमी आणि शिवशाहू फुले आंबेडकर विचारानं, मानवतावादी विचारानं, समतावादी विचारानं चालणारा तो कार्यकर्ता आहे. आणि त्यांच्या मांडणीमुळे कधीच विवाद होत नाही. म्हणून काहीतरी खुसपट काढायचा, आता हल्लाच करायचा आहे, विचारावर हल्ला केलेला आहे. त्यासाठी मग ते काढलं संभाजी नाव. आता तुम्ही ह्यांच्या वाक्यातून आता मगाशी काय म्हणले, कृष्णा कुलकर्णींनी हल्ला केला, ते कृष्णाजी म्हणले का? नाही म्हणले. कारण का? तर कृष्णाजी हा शब्द आदरार्थी आहे. तसं संभाजी ब्रिगेड हे नाव आदरार्थी आहे. महाराजांवरती हल्ला करतो त्याला कृष्णाजी कसं काय म्हणणार? कृष्णाच म्हणणार ना. ते बरोबर बोलले. हा ह्याच्यामध्ये फरक आहे. संभाजी ब्रिगेड हे नाव संभाजी महाराजांचा सन्मानच करतंय. प्रकाशराव, तुमच्या एकमताशी सहमत नाही होत मी. कारण संभाजी ब्रिगेड ही हिंसात्मक पद्धतीने नाही. संभाजी ब्रिगेडचा चेहरा आक्रमक आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. भांडारकर इन्स्टिट्यूटवर जो हल्ला झाला त्यावेळेस महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. इतकं कशाला आपलं शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर तो वाघ्या कुत्र्याची समाधी, त्या विषयावर ठीक आहे, ते महाराजांचा तो पुत्र होता नव्हता तो वाघ्या, पण ज्या पद्धतीने ते सगळं केलेलं ते हिंसाच आहे ना एक प्रकारे. तो काढला शासकीय पद्धती, लोकशाही पद्धतीने जर झाला असता तर गोष्ट वेगळी होती, पण तो थेट हल्लाच होता. तो कोणत्याचा पुतळा शासनाच्या मार्फतच काढलेला आहे ना. हा तो नंतर झाला प्रकार. बरोबर झाला. त्याच्या आधीचे प्रकार काय माहितीये का, ब्रिगेड अशी व्हायचं कारण काय माहितीये का, आक्रमक पण हे जसं संघटना नाही राहिली सर. नाही पक्ष झालाय. पुन्हा संभाजी ब्रिगेड काय किंवा तिकडं बजरंग दल काय, एकच असे जर संघर्ष व्हायला लागला तर महाराष्ट्र संभाजी संघटना नाही राहिलेली, पक्ष आहे. संभाजी ब्रिगेड पाठिंबा नव्हता का दिला? पक्ष वेगळा. संभाजी ब्रिगेड ज्या वेळेस संभाजी ब्रिगेड ज्याही वेळेस इतिहासावरती, महापुरुषावरती अन्याय किंवा त्यांची छबी खराब करण्याचा प्रयत्न केला जातो त्यावेळेस संभाजी ब्रिगेड पूर्ण ताकदीनिशी त्याचा विरोध करते. आक्रमक किंवा हिंसा नाही. तुम्ही बघितलं असाल जेम्स लेनचा मुद्दा, तिथं एकाही व्यक्तीवरती हे केलेलं नाही, व्यक्तीवरती हल्ला नाही, त्या विचारावरती, पुस्तकावरती निश्चितच तिथे केलेलं आहे आणि त्याची जिम्मेदारी सुद्धा घेतली. टार्गेट बाबासाहेब पुरंदरे. टार्गेट बाबासाहेब पुरंदरे आणि तो जेम्स लेनचे हँड रायटिंगचे हे होते. दुसरी गोष्ट, तुम्ही वाघ्या कुत्र्याचा उल्लेख केला. वाघ्या कुत्र्याचा उल्लेख कुठल्या इतिहासामध्ये आहे? तुम्ही शिवाजी महाराजांच्या पुढे जर कुत्र्याचं हे लावत असाल तर शिवाजी महाराजांचा अपमान आहे का नाही तिथं? मग हे शिवाजी महाराजांचा आणि महापुरुषांचा ज्यावेळेस विषयी संभाजी महाराज त्याच्या पूर्ण ताकदीनिशी त्याचा विरोध करते, हल्ला नाही. आणि हे लोक हल्ला करतात. आता राहिली दुसरी गोष्ट मी सांगतो, हे जे चालू आहे ना ह्याचा पॅटर्न समजून घ्या तुम्ही. आता जे हा घडला हा योगायोग किंवा हे नाही, हे जाणीवपूर्वक आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी अमराठीचा मुद्दा पेटवला. आता इकडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठा म्हणजे प्रवीण दादावरती हल्ला करून मताचं विभाजन करण्याचं, मताचं ध्रुवीकरण करण्याचाच प्रयत्न आहे. महानगरपालिकेचे इलेक्शन आलेले, तुम्ही विधानसभेच्या वेळेस बघितलं असाल ते कबर उकरायचं चालू होतं. आता कबर उकरणारे लोक कुठे आहेत? हेच देवेंद्र फडणवीस सरकार त्या कबरीला 2 करोड रुपयाचं अनुदान दिलेलं आहे, सुरक्षा दिलेलं आहे. मग हे लोक त्यावेळेस ओरडाओरड करत होते की कबर पाडली पाहिजे. म्हणजे निवडणुका आल्या म्हणून हे विषय निघतात. निवडणूक आल्या, यांच्याकडे काम दाखवायला काहीही नाही. गेल्या 11 वर्षामध्ये फक्त आणि फक्त जाती धर्माचं ध्रुवीकरण करून यांनी इलेक्शन जिंकलेले आणि पुढची इलेक्शन जिंकण्यासाठी असे अजून कृत्य केले जातील.
मला 2-2 वाक्यात सांगा. कुणाला निवडणुका आल्या म्हणून हा कालचा प्रकार घडला असं वाटतं का? सर आता कुठल्या निवडणूक आहे तुम्हाला वाटतं? महापालिका जिल्हा परिषदेला तोंडावर लागतात. आता तोंडावर नाही सर, अजून ते उमेदवारांना विचार अजून 4 महिने लागतील 8 महिने लागतील ते कुणाला माहिती नाही. त्यामुळे काय हे विषय काढायचा संबंधच नाही सर. प्रकाशराव काही संबंधच नाही. यांना ह्या देशात फक्त एकच विचार ठेवायचा, दुसरा विचार चालू द्यायचा नाही. त्यामुळे तो विचार मारण्यासाठी त्याने केलेला तो हल्ला आहे, परंतु हा विचार संपणार नाही. राजाभाऊ, निवडणूक आल्यामुळे हे सगळं झालं काय? निवडणुकांसाठी असले कृत्य करायची भारतीय जनता पार्टीला गरजच नाही. ईव्हीएम आहे ना. नाही परत तुम्ही तेच तुम्हीच निगेटिव्ह बोलता, तुम्हीच निगेटिव्ह करता. हे सगळं करण्यामागे ना तुम्हीच आहात आणि त्यामुळं हे होतं. आमचा ह्याच्यात कुठलाही हात नाही आणि आम्ही सरळ सरळ लोकांची कामं करतो आणि सरळ सरळ निवडणुका जिंकतो. ते तुम्हाला जमलं नाही म्हणून तुमच्या हातातनं सत्ता गेल्यानंतर तुम्ही आमच्यावर जी आग पाकड करताय ती तेवढ्यासाठी. आम्ही सत्तेत कधीच नव्हतो. तुम्ही सत्तेतच आम्ही सत्तेत कधीच नव्हतो. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही सत्तेत ईव्हीएमचा मुद्दा जर चुकीचा वाटत असेल आमचा, ईव्हीएम ईव्हीएम नाहीच आहे, चर्चेचा मुद्दा नाही येतो. पण याच्यामध्ये मराठा समाजामध्ये मराठा समाजामध्ये फूट पडायचं ऐक ना कुणाल, याच्यामध्ये मला फक्त तुमचं उत्तर पाहिजे. मराठ्यांमध्ये भांडणं लावून द्यायची आणि आपली पोळी बाजून द्यायची असा काही प्रकार आहे का? नाही सर, असं काहीच नाही. उलट हे जे आता तुम्ही जे म्हटले नाही, प्रवीण गायकवाड हे मराठा समाज नेते, मुळातच मराठा समाज नेते नाही. काय बोल, आम्ही मानत नाही ना ते. कोण स्वतःला काही मानत, पण आम्ही नाही ना मानत मराठा समाज ते नेते आहेत म्हणून. त्यांनी त्यांचा एक वेगळा धर्म स्थापन केलेला आहे, याचे पुरावे त्यांनी तसे केलेले आहे. कोण पण त्यामुळे तो तसा विषयच नाही. तो यांचा मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम कुणी केलंय मी त्याच्यात पडत नाहीये. पण हे काय असं नाही, ते मराठा त्यांनी एका संघटनेचे नेते निश्चित असतील ते, पण मराठा समाजाचे नेते नाही. मराठा असा वाद लावून स्वतःची पोळी भाजायचा प्रकार आहे का? 100%. कारण काय, आता माझे मित्र म्हटले की ते मराठ्याचे नेते नाही, ते महाराष्ट्राचे नेते आहेत सगळ्यात महत्वाचं. आणि ते विचारधारेचे नेते आहेत. ते विचारधारा हे लोक मानत नाही, विचारधारेचे आहेत मराठा समाजाचे. आणि हे लढाई विचारधारेची आहे आणि हे नक्कीच चालू राहणार आहे. आणि हे इलेक्शनच्या पुढे केले गेलेलं मी अंडरलाईन करून सांगतो, नवीन किस्सा बाहेर आणलेला आहे. जसं औरंगजेबची कबर निघाली होती, बरोबर, तो विषय संपला. त्यांचं म्हणणं काय, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार हा मराठ्यांचा विचार नाही ते म्हणतात. ते विचारांचे आता प्रवीण गायकवाड आम्हाला तो तुमचा विचार विचारांचे नेते आहेत पण मराठ्यांचे नाही. फुले शाहू आंबेडकरांचे किती विचारांचं काम करतात ते नाही मला माहिती, पण त्यांनी या कुणी स्वतःचा धर्म काढला नाही, यांनी स्वतःचा धर्म काढला म्हणून तो त्यांचा वेगळा विचार झाला. फुले शाहू आंबेडकर मध्ये हे किती बसतात ना याचा एक वेगळी चर्चा ठेवा. फुले शाहू आंबेडकर विचारधारेमध्ये किती टक्के बसतात याचा विचार आपण करावा लागेल. स्वतंत्र चर्चा. प्रकाशराव, मराठा हा वाद लावून द्यायचा आणि स्वतःच पोळी भाजून घ्यायची असा काही मला तसं वाटत नाही. ते मराठा म्हणून कामच करत नाहीत प्रवीण. आता मराठ्यांचं काम करतात परंतु पूर्ण बहुजनांचं माणसाचं मानवतावादाचं काम करतात. हा मुद्दा घ्या. ते हिंदुत्वाचं काम करत नाहीत, हिंदूंसाठी काम करतात. अच्छा. आणि हिंदू आणि हिंदुत्व लय फरक आहे, लक्षात घ्या. हिंदुत्ववादी हे एकदम हाताच्या बोटावर मोजण्या एवढे आहेत आणि हिंदू हे मोठ्या प्रमाणावर आहेत. आणि हिंदू हे सहिष्णू आहे. हिंदू हा संत तुकाराम महाराजांचा विचार, हिंदू हा ज्ञानेश्वरांचा विचार, हिंदू हा शाहू महाराजांचा विचार, हिंदू हा फार प्रगल्भ आहे. हिंदुत्व वादामुळे इथं आता द्वंद्व सुरू झालेला आहे. राजाभाऊ, हिंदुत्ववाद तुमचा अभ्यास येतो. हिंदुत्ववाद मी तुम्हाला तेच सांगतो ना की भारतीय जनता पार्टी हिंदुत्व म्हणूनच काम करते, हिंदू लोकांचं संरक्षण करणं. हिंदू धर्म आपला धर्मच हिंदू आहे ना. 30 कोटी मुस्लिमांना जायचं कुठं? आपण जायचं बघा. ते 12 झाले सर. हिंदू धर्म म्हणजे काय, कशाला म्हणतात की हिंदुस्थान मध्ये राहून जो आपल्या देशाला आपला म्हणतो तो हिंदू. याचा ही हिंदूची संकल्पना आहे भाजपची. तो आपण त्याच्यावर स्वतंत्र चर्चा करू. प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर परवा झालेला हल्ला हा खरं तर म्हणजे 2 विचारसरणीचा मधला तो प्रकार आहे. संपूर्ण येत्या निवडणुकाच्या महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, महाराष्ट्राची मिनी विधानसभा कदाचित सप्टेंबर किंवा नोव्हेंबर मध्ये होण्याची दाट शक्यता आहे. आता परवा मुंबईमध्ये जो मराठी वाद सुरू झाला, मूळ जे विकासाचे विषय आहेत ते विषय सगळे याच्यामध्ये झाकोळले गेलेले आहेत. राजाभाऊ म्हणतात की माध्यमांनी या विषयांना हाईप केली. मान्य आहे, या विषयांना हाईप केली, त्याचा TRP वगैरे हा भाग बाजूला ठेवा. परंतु आता सुद्धा प्रवीणदादांचा जो विषय होता हा गेल्या 2-3 दिवसामध्ये चर्चेला आला. 2 दिवस त्याच्यानंतर तो काढ पडतो. परंतु या सगळ्या वादामध्ये आतापर्यंत शाही फेकचे अनेक सगळे प्रकार पाहिले, ते नेमके निवडणुकीच्या तोंडावरतीच होतात. या सगळ्या वादामध्ये मतमतांतरे अनेक असतील,
ही दोन विचारांमध्ये लढाई आहे. परंतु मूळ जे लोकांचे विषय आहेत, महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, हे सगळे प्रश्न, शहरातले अनेक प्रश्न आहेत, वाहतूक कोंडीपासून, पाण्यापासून, अतिक्रमणापासून, शहरामध्ये 2-3 लाख अनधिकृत घरं आहेत त्याचे विषय, अनेक विषय आहेत असे. हे सगळे विषय चर्चेमधून अलगद बाजूला पडत आहेत. हे फार वाईट आहे. अशा प्रकारच्या कृत्याचं कोणीही समर्थन करणार नाही. चौघांनीही या कृत्याचं तसं समर्थन केलेलं नाहीये. दोन विचारांमधली ही लढाई आहे. विचारांमधली लढाई विचारानेच लोकशाही पद्धतीने या पुढच्या काळात सुरू राहायला पाहिजे. त्याला हिंसक वळण कुठेही मिळता कामा नये, असा ह्या चर्चेचा एकूण मत आहे. आपण सर्वजण या चर्चेत सहभागी झालात. खूप खूप धन्यवाद.